नवरात्र उत्सव भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो. यंदा घटस्थापना 3 ऑक्टोबर रोजी आहे. नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते. तसेच विविध रंगांचे कपडे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहे. तिच्या 9 रूपांसाठी 9 रंगांची निवड केली जाते. भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे हा रंगांचा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो. तर जाणून घेऊया नवरात्रीच्या 9 रंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी. 6 ऑक्टोबर वार रविवार, रंग केशरी, 4था दिवस, 4थी माळ, देवीचे 4थे रूप माता कुष्मांडा देवी. आज 4थी माळ, तर जाणून घेऊया माता कुष्मांडा. माता कुष्मांडा देवी दुर्गेचा 4था अवतार. कुष्मांडा हे नाव संस्कृतमधून आले आहे. कुचे भाषांतर थोडे उष्माचे उबदारपणा आणि अंदाजे वैश्विक अंडा असे केले जाते. तिच्या 8 ते 10 हातामध्ये त्रिशूळ, चकती, तलवार, हुक, गदा, धनुष्यबाण आणि अमृत आणि रक्ताची 2 भांडी आहेत. तिचा हात नेहमी अभयमुद्रावर असतो, ज्यातून ती तिच्या सर्व भक्तांना आशीर्वाद देते. माँ कुष्मांडाची कथा आणि महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया. नवरात्रीच्या 4थ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मांड अंधकारमय होते आणि अस्तित्वहीन होते, तेव्हा माँ कुष्मांडाने तिच्या दिव्य हाताने ते निर्माण केले. ती ऊर्जा आणि चैतन्याचे प्रतीक आहे. भक्तांना आरोग्य, शक्ती आणि ध्येय प्रदान करते. स्वतःमधील सुप्त ऊर्जा जागृत करणे आणि त्यांना पुढील आव्हानासाठी तयार करणे यातच तिचे महत्त्व आहे. माँ कुष्मांडाची उपासना केल्याने समृद्धी आणि यश मिळते, कारण ती वैश्विक ऊर्जेचा स्तोत्र आहे. अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी भक्त तिचा आशीर्वाद घेतात.